आज आता रवीन नावाच्या गावी आलेलो आहे। फार सुंदर गाव आहे असं आमचे इथले गाईड सांगतायत। इथलं वातावरण बघा फक्त, जुनी असे लाईमस्टोनचे इथल्या इमारती आहेत आणि तिकडे जे लांब दिसतंय ते खरं तर रवीन गाव आहे। ते तिकडचं काय सुंदर गाव आहे। आणि परंतु खरी मजा आज येणार आहे ती कायाकिंगची, कारण कायाकिंगला आज या समुद्रात कित्येक हजार वर्ष जुनं रवीन गाव समोर दिसायला लागतं। म्हणजे मधलं चर्च दिसतंय सुंदर, ते त्या मानाने नवीन म्हणजे सुद्धा 450 वर्ष जुनं आहे। म्हणजे बाकीचं शहर किती जुनं असेल याचा विचारच केलेला बरा। केवढा मोठा जेलीफिश आहे बघा, ह्यूज वन। Okay, does anybody else want to रवीन गावामध्ये गल्ली बोळातनं असं चालत फिरणं वेगळीच मजा आहे। कारण इथलं आर्किटेक्चर म्हणा, इथली दुकानं म्हणा, या गल्ल्या सगळंच वेगळं दिसतंय फार। careful. Basa. Pivo. What are you saying? That's it. That's it. God bless you. God bless you. आजचा दिवस हा रवीनचा फार वेगळा झालेला आहे, कारण सी कायाकिंग केलेलं आहे आणि त्याच्यानंतर रवीन या पुरातन अशा शहरामध्ये आम्ही पायी फेरफटका मारला, मस्तपणे तिकडे भटकंती केली, खादाडी केली आणि आता जो शेवट केलेला आहे फार नयनरम्य जागा आहे। मी बोलत नाही, फक्त 1 सेकंद बघा, असा नजारा आहे। आणि हा नजारा बघण्याकरता आमच्या गाईडने आम्हाला इथे खास ठेवण्यात आलेलं आहे। अप्रतिम पाण्याचा रंग आणि ग्रीनरी यांचं जे काही कॉम्बिनेशन आहे ते अफलातून आहे। क्या बात आहे। अशा रीतीने दुसरा दिवस हा सुद्धा सार्थकी लागलाय। पाऊस मध्ये असेल, पाऊस मागे टाकलेला आहे।